दादा, आज सूर खूपच चांगला लागला रे. कोणाला तरी बोलवतोयस असं वाटत होतं. आठवण येते कोणाची? जा, जाऊन झोप. असं कसं? म्हणजे झोपलेच होते मी, पण मग तू बासरी वाजवायला लागलास ना. राहवलं नाही, मग आले धावत. आलीस तशी परत जा. जाते हा मी. इतकं काय लगेच बोलायची गरज नाही मला. पण दादा, जायच्या आधी एक, म्हणजे लहान तोंडी मोठा घास आहे. तू कुठलाही घास घे, तो मोठाच असणार आहे, कारण तू लहान आहेस. बरं बाई, रुसू नकोस. बोल. मला इतकंच म्हणायचंय, जर एखादी गोष्ट आपल्याला मनापासून वाटत असेल तर वेळीच ती व्यक्त करून मोकळं व्हावं. सुरांमधून भावना व्यक्त करता येतात हे बरोबरच आहे की, पण प्रॅक्टिकल जगात शब्दच लागतात दादा. म्हणजे आता मला तू आवडतेस, मी तुझ्या प्रेमात पडलोय, असं जर काही म्हणायचं असेल तर इथे सूर कामी नाही येणार. इथे शब्दच लागतील. काय? काय म्हणतेस तू? मी काय म्हणतेय आणि कुणाबद्दल म्हणतेय हे सगळं तुला व्यवस्थित कळलेलं आहे बर का. जा, जाऊन झोप. चल चल चल, निघ. जाते जाते. बोला. पावसाळ्यातलं ऊन आहे साविताई, बाप्पाचा आशीर्वाद आहे, घराचा आधार आहे साविताई. आपण काय करणार ना, आता त्याच घरावर बुलडोजर चालणार आहे, तिथे सपाट मैदान होणार आहे. ए विश्वम, ए नाही आहो म्हणायचं, आहो विश्वंभर साहेब म्हणायचं. काय नाहीतर तुझ्या मदर माऊलीच्या कानात कुर्र करीन. बिचारी पारसच्या आईशी हसत हसत बोलत होती काय, आणि तिला काय माहित की आता याच्या पुढे आपल्या वाटेला दुःखच दुःख येणार आहे म्हणून. नाही 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 नाही, तू बाहेर कुठे शोधू नको मला. मी आहेही आणि नाहीही, म्हणजे मी केव्हाही कुठेही प्रगट होऊ शकतो. आले विश्वंभरच्या मना तिथे कोणाचे चाले ना. कुठे आहात तुम्ही साहेब? गेस 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 कर, ओळख बरं कुठे. तुझ्या ओळखीची जागा, तू येऊन गेलेली याच्या आधी इथं. हो विश्वंभर साहेब, अहो कशाला उंटावरनं शेळ्या हाकताय? करेक्ट. उंटच घेऊन आलोय मी तुझ्या पोलीस स्टेशनला. फक्त आता तुझ्या ग्रीन सिग्नलची वाट पाहतोय. तो एकदा दिला का आत गृह प्रवेश सुरू. आठवतंय ना, पोलीस स्टेशन, कोंबडा. इन्स्पेक्टर साहेब आतमध्ये कॅबिन मध्येच बसले. जाऊ का? जाऊ.
15 मिनिटात ये, वाट पाहतोय. नाहीतर तुला माहिती आहे ना, आले विश्वंभरच्या मना. तिथे कोणाचे चालेना. आ. गुड मॉर्निंग दीपकराव. हो तुम्हालाच म्हटलं. सुप्रभात सुप्रभात. हॅलो सातपुते, मी आज ऑफिसला येणार नाही आहे. माझं एक काम करा, आपले जे HR च्या फाईल्स आहेत त्यातून मिस सावित्रींच्या घराचा पत्ता द्या. कशाला काय फोन असताना मी काय पत्र पाठवायला पत्ता मागतोय? पत्ता SMS करा. दीपकराव, मला ना कधी कधी या शिकलेल्या अशिक्षितांची ना गंमत वाटते. म्हणजे अहो म्हणजे आता आपण जेव्हा सिनेमा बघायला जातो आणि आपल्याला कोणतरी ओळखीचं भेटलं तर काय विचारलं जातं? काय पिक्चरला का? हे असं झालं आमच्या सातपुतेंचं. म्हणजे सिंपल आहे ना, मी सावित्रींचा पत्ता मागितला. कशासाठी मागितला असणार? तेच कशासाठी मागितलं? अहो तुम्हाला तर माहिती असेलच ना, म्हणजे एकत्र राहता, त्यांच्या आईला बरं नाहीये आणि त्या तिथे एकट्या आहेत. म्हणजे काही लागलं सवरलं इमर्जन्सीला तर तिथे कोणीच नाहीये. आणि मिस सावित्रींचा स्वभाव कसा आहे माहितीये का? त्यांना पटकन असा म्हणजे स्वतःच्या पर्सनल गोष्टी शेअर नाही करत. आता मला सांगा, मिस सावित्रींच्या आईंना ब्रेन ट्यूमर आहे हे कोणाला माहित होतं? म्हणजे तुमच्या इथं त्या राहायला आल्या तेव्हा तुम्हाला तरी कळलं होतं का? नाही, अजिबात नाही. तेच ना, म्हणून मी असं म्हणतो की जाऊन जरा विचारपूस करावी पर्सनली. तुमचा किंवा तुमच्या मुलीचा निरोप द्यायचा असेल तर मला सांगा. साहेब, मी तुमच्याकडे कसं निरोप देणार? अहो त्यात काय, द्या ना, तिकडेच चाललोय. काळजी घ्या म्हणून सांगा त्यांना, आणि मी विचारत होतो म्हणून सांगा. येतो. सावे, ह्याची लेवल करायला गेलो आणि ह्यानंच तिकीट फाडलं की. वा 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 वा. आलात? या. आठवतं का काही? आठवत का? आटपाट नगर होतं, तिथे 3 चोर राहत होते. एक दिवशी त्यांनी ठरवलं की एका सज्जन धनाढ्य माणसाला लुटूया. दिवसा ढवळ्या त्यांनी त्या सज्जन धनाढ्य माणसाला लुटलं आणि त्याचीच गाडी घेऊन पोबारा केला. पण दुर्दैव त्यांचं की त्या गाडीच्या वेगामुळं एका निष्पाप माणसाचा बळी गेला. त्यांना वाटलं हे कोणीच पाहिलं नाही. नाही, पण हे एका सज्जन माणसानं पाहिलं होतं. तरी सुद्धा तो यांच्यावर उपकार करायला गेला. पण त्या चोरांची नियती फिरली आणि म्हणून मग त्याने पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवला. आठवते का? काय करू मी साहेब? काय करू? डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवायची. मला ना तुमच्या या धमक्यांचा आता कंटाळा आलाय. त्यात तो तुमचा भाचा. आता कुठे विश्वास ठेवायला लागलाय साहेब? चांगलंय. चावीच्या डोळ्यात ही भीती. चांगलंय, ही भीती अशीच ठेव. आणि मी काय सांगितलंय ते आठवतंय ना? का परत टेप रिवाइंड करू? हे बघ, हा FIR त्या फाईलला चिकटायच्या आधी जाऊन अर्जुनला चिकट. मग त्याचे मला ज्या ज्या कागदपत्रांवर सह्या पाहिजे ना ते आणून दे. म्हणजे तूही मोकळी आणि मीही मोकळा. चल चल माझ्याबरोबर चल आता कवठे भैरवगडला आत्ताच्या आत्ता. मी आता मदर मौलीला सोडून कुठे येऊ शकत नाही. तू जर नाही आली तर तुझी मदर मौली तुला कायमचीच सोडून जाईल. आणि तू ही विश्वंभरची पोकळ धमकी समजू नको बरं का.
तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करीन आणि तिच्या सलाईन मधून विष देईन. मग म्हणतील की उपचार करता करता मृत्यू म्हणून. एवढी बातमी येईल कुठेतरी पेपरच्या कोपऱ्यात. आणि मी दिलेली ऑफर लक्षात आहे ना? अर्जुनला प्रेमात पाड, त्याच्याशी लग्न कर, काय वाटेल ते कर, पण माझं काम कर. हे बघ, खूप वेळ दिला, आता अजिबात वेळ नाहीये. लवकरात लवकर आता तुझा प्रीतीचा वणवा पेटव सावे. बास. हा हॅलो हॅलो सावे. अगं सावे, इथं एक लई मोठा मॅटर होऊन बसलाय. अगं अर्जुननं आपल्या घरचा पत्ता ऑफिस मधनं मागून घेतलाय आणि तो तिकडे यायला निघालाय. आपल्या घरी? अगं म्हणजे तू जो पत्ता ऑफिस मध्ये दिला होतास त्या पत्त्यावर तो यायला निघालाय ताईची चौकशी करायसाठी. सावे, तो जर तिथं पोचला तर आपलं सगळं बिंग फुटल. तू आत्ताच्या आत्ता तिथनं निघ. अगं सावे, कर काहीतरी. सावे, मी काय म्हणतोय ते ऐकायला येते ना तुला? सावे. हा ऐकलं. अर्जुन इकडे येतोय. कृष्णाई, मी निघतो. संध्याकाळी ऑफिस मधून लवकर ये बरं. कृष्णाई, मी ऑफिसला नाही जात आहे. अरे मग आधी नाही का सांगायचंच? तू बाहेर गावी चाललायस ते एक वेळचा डबा तरी करून दिला असता. हे बघ, आत्ताच आजारातून उठलायस, बाहेरचं काही खायचं नाही. कशी रे तुम्ही मुलं अशी? एवढे मोठे झालात तरी पण हलगर्जीपणा करता. बाहेरचं अरबट चरबट खायचं नाहीये. थांब जरा, आम्ही आता अगं, काय. हो 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 हो, नाही खाणार काही बाहेरचं. आणि तसे मी ते जवळच चाललोय, लांब नाही जात आहे. आणि घरचं जेवण जेवेन, अर्थात त्यांनी दिलं तर. म्हणजे रे? अगं म्हणजे मी आता एका मीटिंगला चाललोय, काम आहे सांगितलं ना, तर तिथूनच जवळ मिस वशील, आय मीन मिस सावित्रींचं घर तिथून जवळ आहे. तर मग श्यामल काकू आहेत आता, त्या आजारी पडल्या ना, तर चौकशी करायला हवी. आणि आता मी तिथे गेल्यानंतर श्यामल काकू मला जेवल्याशिवाय थोडीच सोडणार आहेत. अर्थात माझा आपला हा अंदाज आहे. हा, सावित्रीकडे चाललायस ना, मग चिंता नाही, चांगले 2-4 दिवस राहून ये. काय? अरे तेवढाच हवा पालट होईल ना, म्हणून म्हंटल. बरं का प्रिया, तो निघालाय बरं का. दादा छुपा रुस्तम आहे एकदम. ए, प्रिया, यामध्ये छुपा रुस्तम काय आहे? हे बघा, मी सहज कामासाठी चाललोय. आणि कृष्णही, अगं माझ्या कामाच्या जागेपासून ते घर जवळ आहे म्हणून मी चाललोय, नाहीतर मी कशाला जाईन ना आडवाटेला. पण तुला कुणी काही बोललंय का? आम्ही काय बोलतोय का तुला? आपण काय बोलतोय का कृष्णाई? आम्ही काहीच म्हणत नाही आहोत, आमचं काहीच म्हणणं नाही. तुझा हो, बरोबर आहे तुमचं, पण मी तुम्हाला तेच सांगतोय कृष्णाई, कर्टसी असते ना आपली, कर्टसी म्हणून मी भेटायला चाललोय. आणि कृष्णाई, अगं त्या आपल्याकडे राहायला आल्या आणि इमिजिएटली आजारी पडल्या, म्हणून मी भेटायला चाललोय. बरोबर बरोबर, चौकशी करायला पाहिजे. कर ना चौकशी कर. ए प्रिया, चौकशी करायला काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही, चौकशी करायला काय प्रॉब्लेम? अरे दुखतंय ना. म्हणजे चौकशी वगैरे बरोबर आहे, पण चौकशी फोनवर पण करू शकतो ना आपण. पण ती न करता तू इतकं ड्राईव्ह करून चाललायस, म्हणून मी आपलं म्हणजे म्हणणं काहीच नाहीये माझं. पण हा म्हणजे कृष्णाई, प्रियाचं म्हणणं म्हणजे बरोबर आहे की मी फोन करूच शकतो, पण काय काय पण सांग ना. हा तेच सांगतोय मी. सांग ना काय पण. आम्ही ऐकतोय, आमचं लक्ष आहे तुझ्याकडे. तू सांग हो. काय पण. अगं बोलू दे मला. काय? तेच सांगतोय मी आता की अरे बोल बोल ना. कृष्ण प्रियाला सांगा, नाहीतर बदलून काढीन हिला. प्रिया,
मस्करी करू नको बरं. मोठा भाऊ आहे ना तुझा. मस्करी करतात का मोठ्या भावाची? मग तू सावित्रीला भेटायला चाललाय. हा मग पर्सनल सेक्रेटरी आहे ना त्याची. पर्सनल चौकशी करू. बरोबर जा. कृष्णा यार तू पण. अरे देवा, आता आम्ही मस्करी केली म्हणून आम्हाला पण बदलणार का? ठीक आहे यार मी निघतो. अरे अर्जुन थांब थांब थांब. तुझ्या मनात आलंय ना, तुला जावंसं वाटतंय ना, मग जा. आम्ही नाही आता मस्करी करत. प्रिया शांत बस बरं. बरं जातोयस ना तर श्यामलताईंना सांग आम्ही विचारले. तसं आमचं बोलणं होत असतं, आम्ही व्हिडिओ कॉल पण करत असतो, पण तू तर जातोयस ना, मग विचार. ठीक आहे, येतो. आणि हा, मी कामासाठी चाललोय. हा, तो कामासाठी चाललाय, सावित्रीला भेटायला नाही. मला कळलं तू कामासाठी चाललायस ते. आले हा, मी आले दादा. काय झालं ग सावे? मधुरमावली, मला जावं लागणार आहे. सावे, तू मला वचन दिलेस की तू तिकडे जाणार नाहीस म्हणून. मधुरमावली, मला माफ कर, मी वचन तोडतीये, पण मला मुंबईला जावंच लागणार आहे. मुंबईला ना, मुंबईला जा की. ते गाव सोडून कुठं पण जा, पण तिकडे जायचं नाहीस. हा ठीक आहे. सावे, हा इकडे ये. बोल. पण एवढं काय अर्जंट काम आहे? अगं तेच सांगते. बरं तुला माहिती का, डॉक्टरांना भेटले होते, त्यांनी खूप कौतुक केलं बरं का तुझं. डॉक्टरांचं राहू दे, मुंबईचं काय सांगत होतीस? अगं ते शेहनाज मॅडम, त्यांचा फोन आलेला. अगं मुंबईला लई मोठा इव्हेंट आहे. तिकडे जी मुलगी जाणार होती ना, तिला नाही जमणार आहे. आज आजारी पडली नेमकी. आताच संध्याकाळचा इव्हेंट आहे ग. आता कसं होणार? त्यांना शब्द दिलाय मी. बरं जाऊ ना आता मधुरमावली. आता सगळी तयारी तर केलीच आहेस, काय विचारायला लागलीस जाऊ का म्हणून? पाया पडन जा. हे बघ, चिडू नको हा तू. सावे, इकडे ये. काय आता? तू परत कधी येणार आहेस? आता मी घेतली का ती ऑर्डर? 10-12 दिवस तरी लागतील. 10-12 दिवस? मधुरमावली, मी घरासाठीच करते नाही सगळं का? नकोच करू काही, मी घरातच बसून राहू. अगं हो हो, एवढी का चिडायला लागलीस? मी आपलं सहजच विचारलं. सहज बोलीस का तू? बर बाई, राहू दे. जायचंय ना जा, मी नाही अडवणार तुला. चूकच झाली माझी. दादा 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 दादा, खरं सांग, सावित्रीताईकडे जायचं म्हणून काम काढलंय ना तू? खरं सांग. हो. नाही नाही, खरं तर नाही. त्यांच्या घरी जायचं माझं काही कामच नाहीये. म्हणजे प्रिया, मी तुला सांगू का, ते आपले सप्लायर्स आहेत ना, सप्लायर्स, त्यांच्या सोबत ना डील आहे आपली. आणि त्याच्यासाठी मी तिकडे चाललेलो आहे. तर मग त्यांचं घर जवळ आहे आणि मग म्हणून मग जाऊन येईन ना. आणि बाबा त्या म्हणाल्या सोबत यायचंय, येतील. एवढंच आहे ना? हा, मग मी पण येते. कशाला? नाही नाही, म्हणजे कशाला ना, म्हणजे मी तिकडं जाईनच असं काही नक्की नाहीये, कळतंय का? कामासाठी चाललोय आणि माझं जे काम आहे ना, त्याला खूप वेळ लागू शकतो. आणि प्रिया, तू मला एका गोष्टीचं उत्तर देच. नाही, तू मला नाही ही गोष्ट सांगच. हा, ही उत्सुट जी ही ट्रिप ती ट्रिप चालू आहे कॉलेज बुडवून, अभ्यास कोण करणार? त्याचाच कंटाळा आलाय रे मला. म्हणजे अभ्यासाचाच कंटाळा आलाय. उगीच मी अभ्यास करून मेरिट मध्ये वगैरे आलं तर काय. चल आपण जाऊ, तेवढंच सावित्रीताईला सरप्राईज. मग मी काय करतोय? काय रे? काय दादा, काय बोललास? कुठे काय? नाही तू बोललास ना आता काहीतरी करतोयस वगैरे. छे, काहीच बोललो नाही मी. कान वाजतात तुझे. हा, आणि काय ग तुझं चालली लगेच सावित्रीताई सावित्रीताई करत. आणि हे बघ, तू अभ्यास कॉलेज बुडून माझ्यासोबत त्यांना भेटायला येणार ना, हे त्यांना सुद्धा आवडणार नाही. नाही तू म्हणतोयस म्हणजे बरोबरच असेल. तुला आता तिची आवड निवड कळायला लागली आहे ना. हो मग एक रपाटा दे ना तुला. मला एक सांग, आवडी निवडी न करण्यासारखं काय आहे त्यामध्ये? काय? मी सांगतो तुला. हे बघ, त्या ना असा खूप कष्टाने आणि हिमतीने उभं राहण्याचा प्रयत्न करतायत. आणि प्रिया,
कसं आहे, त्या ज्या कष्टातून शिकलेल्या आहेत ना, त्यांना सुद्धा आवडणार नाही की शिक्षण बुडवून तू कुठेतरी गेली आहेस फिरायला. हे त्यांना सुद्धा आवडणार नाही. आणि बघ, त्यांचं नाव पण काय माहिती आहे का, त्यांचं नाव सुद्धा सावित्री असं आहे. आणि दादा थेट तू येऊ नकोस असं सांगितलंस तरी चालेल. उगा स्टोऱ्या कशाला बनवतो. नको येऊस. काय झालं असायला? अरे सावित्रीताईकडे जायचं म्हणून आता ब्लशिंग इन ऑल. हा किती क्यूट. हे बघ प्रिया, मी तुला सांगतो ना की बास बास बास, अजून काही स्टोऱ्या बनवायची गरज नाहीये. जा तू एकटा जा. पण दादा, मी तुला काय बोलले ते लक्षात ठेवा. सगळीकडे सूर कामाला येत नाहीत. काही ठिकाणी शब्द वापरावे लागतात. येस माय डिअर लिटिल प्रिन्सेस सिस्टर. दादा तुझी केवढी विकेट पडली रे. बरं ते जाऊ दे, मी तुला एक गिफ्ट देते. ते जसंच्या तसं सावित्रीताईला द्यायचं. चीटिंग नाही करायची. हा दे. असं नाही. डोळे बंद कर. हा? डोळे बंद कर ना. प्रिया, मदर माऊली, या सावीची स्वप्न समिंदरा एवढी मोठी असली ना, तरी तिचं जग ओंजळ एवढंच आहे. तू, मी आणि दीपुमा, या पलीकडे काहीच नाही. सॉरी, मी मगाशी तुझ्यावर ओरडायला नव्हतं पाहिजे. मला तुझ्या प्रश्नांचा राग पण नव्हता यायला पाहिजे. सावे, मला काही कळत नाही का ग? एवढी धडपड तू माझ्यासाठीच करायला लागलीस. हे सगळं मी आपल्या तिघांसाठी करते मदर माऊली. बरं, आता अजून पुढचे काही दिवस मी तुझ्यापासून लांब असेन. कदाचित रोज मला फोनवर नाही बोलता येणार, पण असं कधीच समजू नको. नाळ तोडून जरी मी तुझ्यापासून वेगळी झाली असेल ना, तरी तुझ्याशिवाय माझं अस्तित्व शून्य आहे. आणि देव न करो, पण मी तुझ्यापासून वेगळी झालेच तर मी संपून जाईन. तुला माहितीये, सगळी लोक देव देवळात शोधतात, पण त्यांना नाही दिसत. मी तर माझ्या देवाला रोज बघते. त्याच्यासोबत राहते, त्याच्या कुशीत झोपते. मदर माऊली, मी देवाला पण मानत नसेल एवढं मानते तुला. आणि तो जो कोण वर बसलेला आहे ना, त्याने एकच काम सगळ्यात चांगलं केलंय. त्याने मला तुझ्या पोटी जन्माला घातलं. त्यासाठी थँक्यू आणि लव्ह यू. तुझ्या कामात तुला नक्की यश येईल. काळजी घे.
आणि मला फोन कर मुंबईला पोहोचलीस की. बाय. सावित्री, सर सावित्री बोलतीये. अहो माझा नंबर हे तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे मिस सावित्री. बोला ना. हा सर, पुढच्या 1.5-2 तासात पोहोचते आम्ही. म्हणजे सर अजून रजा घेणं नाही परवडायचं मला. आणि तसं रीतसर ऍप्लिकेशन पण दिलं नव्हतं ना मी. आणि आता मदर माऊलीची तब्येत पण ओके. हो का? नाही म्हणजे मला सांगा मिस सावित्री, करंट सिच्युएशन काय आहे? नाही म्हणजे आत्ता कुठे आहात तुम्ही? हे काय अर्ध्या वाटेतच आहे. सकाळीच निघाले ना. हा, हो का? हो सर. सर मी ऑफिसला येऊ का, पहिले आल्यावर घरी जाऊ? मिस सावित्री तुम्ही काय सर? नाही तुम्ही ना आत्ता तुम्ही ऑफिसला नको. आत्ता ऑफिसला नको. आधी तुम्ही घरी जा. म्हणजे हा बेटर ऑप्शन आहे ना. आधी तुम्ही घरी जा. काय टेप लावल्यासारखं बोलतोयस? सावित्री, तुम्ही एक काम करा. हा सर, मी आधी घरीच जाते. गुड, बरोबर आहे. आधी तुम्ही घरी जा. मिस सावित्री, तुम्ही पोचल्यावर मला कॉल करा. हा, बोलू आपण. ओके? हो सर. ठेवतो. हॅलो मिस सावित्री, ऐका ना. अजून एक सांगायचं होतं. सावकाश. हो सर. बाय. आता मीच येते म्हणल्यावर तो काही घर गाठणार नाही. काय रे अर्जुन, निघाला होतास ना? काय झालं? हा, ते सावित्रींचा फोन आला, त्याच आहे त्या तिकडे. मग मी जाऊन काय करू? असं झालंय का? प्रिया, ओ इकडे ये बरं. आले. दादा, अरे तू जाणार
होतास ना? आम्ही सांगतो ना, आम्ही सांगतो. अगं तो निघाला होता, त्याला ना सावित्रीचा फोन आला. याला सावित्रीताईचा फोन. काय काय म्हणली? ती यायला निघालीये ना इथं, मग हा जाऊन काय करल? पण म्हणजे सावित्रीताई येते ना इकडे. येते सावित्रीताई? 1.5-2 तासात पोहोचेल. अरे पण तुझं काहीतरी काम होतं ना तिकडं, आणि ते काम झाल्यावर तू सावित्रीकडे जाणार होतास. सहज जाता जाता ते कॅन्सल झालं का काम? काम आहे, फडकेंना पाठवेन मी तिकडे. पण म्हणजे काम काही एवढं महत्वाचं नव्हतं. असं म्हटलं का मी? काम आहे, महत्वाचं पण आहे. फडके करतील मॅनेज. हा, काम आहे, महत्वाचं आहे, फडके करतोय मॅम. करते ना करते. मी काय म्हणत होते दादा, तू सावित्रीताईच्या आईला बघायला चालला होतास ना? आई येते तर येऊ दे, तू जाऊन तिच्या आईला बघूच शकतोस ना. म्हणजे आईच्या तब्येतीची चौकशी केलीच पाहिजे, काय करूच नाही. हा बरोबर आहे, श्यामल त्यांची चौकशी केली पाहिजे. सावित्री येते तर येऊ दे ना, तिचं काय कौतुक आहे. यार अति होतं यार तुमचं, खरंच अति होतं यार. शांत बसा. अरे पण मी काय, प्रिया तू तर शांतच बसा, नाहीतर विहिरीत नेऊन ना नवीन पाण्यात बुचकळून काढेन तुला. बिचारा माझं लेकरू ग. प्रिया सावे मला माहिती, तू मला काहीच होऊ देणार नाहीस. मदर माऊली, मी देवाला पण मानत नसेल एवढं मानते तुला. आणि तो जो कोण वर बसलेला आहे ना, त्याने एकच काम सगळ्यात चांगलं केलंय. त्याने मला तुझ्या पोटी जन्माला घातलं. त्यासाठी थँक्यू आणि लव्ह यू. शाले, हा जाऊ बाई. हे घे. काय हे? मज्जा. अगो बाई, तुमच्यामध्ये यासनी मज्जा म्हणतात, आमच्यामध्ये यासनी वाडग म्हणतात. जाऊ बाई, तुम्हासनी कसं कळलं? या घरामध्ये ना फक्त तुम्हासनीच माझ्या मनातलं कळतं बघा. हवं मला पाहिजेच होतं मेहंदी भिजवायला. ए येडे, हे मेहंदी भिजवण्यासाठी नाही आणलंय. मग आता वाडग धरलेस की नाही? वाडग धरून काय म्हणतात बघ ते,
भगवान के नाम पे दे बाबा, भगवान के नाम पे दे. ओ जाऊ बाई, तुम्ही काय मला भीक मागायला लावताय का? अहो, काय हे एवढ्या चांगल्या कपड्यामध्ये कसं दिसतं ते? पण आता तीच पाळी येणार आहे की नाही आपल्यावर, म्हणून तुझी प्रॅक्टिस घ्यायला लागलोय ग. तो दिवस काही लांब नाही, म्हणून म्हणलं माग भीक माग, प्रॅक्टिस कर. आणि चांगल्या कपड्यात भीक मागितली ना, लोकांना सांगायचं आम्ही खानदानी भिकारी आहोत. का हीच आपली ओळख असणार आहे आता, भिकारी कवठेकर. ओ वहिनी, भीक मागल त्यांचा बाप. कोण भीक मागायला होणार आहे आपल्याला? आणखीन कोण? तुमचाच सावत्र भाऊ अर्जुन कवठेकर. असं का बोलताय जाऊ बाई तुम्ही? अगं, आधी सगळ्या संपत्तीवर फणा काढून बसला येऊ. त्यात आपली सेपरेट संपत्ती ती पण घशात घालतोय यो बोका. आणि सुरुवात तुमच्यापासून आहे भाऊजी. एक मिनिट वहिनी, तर तुम्ही काहीतरी कळेल असं बोला. काय काय म्हणायचं काय तुम्हाला नक्की? अहो, तुमची जमीन चालली त्या पॉवर प्लॅन्टच्या घशात. आणि मग वाडगं नाही हातात घेणार तर मग काय करणार हो? वहिनी, काय झालंय नीट सांगा. दादा, आपला पॉवर प्लांटचा जो प्रोजेक्ट आहे तो ऑलमोस्ट डन आहे. फक्त एक प्रॉब्लेम आहे. काय? आपण ज्या जमिनी अलॉट करायचं म्हणतोय त्यामध्ये 1 एकराचा तुकडा बलरामचा आहे. अशी कशी जाऊन दिली मी जमीन? बलराम आहे मी, बलराम. दिलं तर प्रेमानं, आता हेच कावून. अजून ओळखलं नाही त्यांनी मला. मायला आपली इस्त्री कडक, डोक्यानं आहे फडाक. अर्जुन कवठेकर अडे, जो आपला नाद करल त्याला आपण बात करल. एवढं अर्जंट का निघालात? सर, ते शब्द म्हणजे शब्द. अहो, पण लगेच याची काही गरज नव्हती. म्हणजे मी काय तुम्हाला बोललो नसतो, एवढ्या घाईनं आलात. सगळा प्लॅन फिसकटला. कसला प्लॅन? काय नाही, काय नाही. आईंची तब्येत सगळा ओके मध्ये कार्यक्रम आहे सर. म्हणजे डॉक्टरांशी पण बोलणं झालं, पुढची ट्रीटमेंट ओके, मदर माऊली ओके, सगळं ओके. मग तिथे थांबून काय करणार ना? आणि तसंही अडचण आली तर दीपू काय आले, मग इकडेच आले. मी अचानक आले, तुम्हाला आवडलं नाही का? हा, नाही म्हणजे न सांगता आलात ना तुम्ही, म्हणून. म्हणजे तसं डॉक्टरने सांगितलंच आहे, तर मग तसं असेलच. बरं झालं आलात. तुम्ही कशा आहात? तसं ऑफिसमधलं काम लवकर संपलं. म्हटलं की आता घरी येऊयात. ऑफिसमध्ये थांबून काय करणार ना. मग तेवढ्यात तुम्ही दिसलात आणि विचारावं म्हटलं. पण मी काही विचारलंच नाही सर. ऑफिसमधलं काम लवकर संपलं. म्हटलं की आता घरी येऊयात. मग तेवढ्यात तुम्ही दिसलात आणि विचारावं म्हटलं. पण मी काही विचारलंच नाही सर. तरी पण ऐका ना.
बिघडणार आहे का काही ऐकलं तर? नाही अजिबातच नाही, मी लगेच बॅग ठेवते आणि येते सर. ऐका, हो तेच ऐकायलाच येत. नाही मला असं म्हणायचं की त्याची काही गरज नाहीये. तुम्ही ना आत्ता थकला असाल, रेस्ट घ्या. आपण उद्या भेटू. येतो. बाय. अर्जुन दादा, तू असा अचानक भयानक कवा आला इथं? सावित्री मॅडम, तुम्ही केव्हा आलात? आई बरी आहे ना? हा, फक्त आमच्या अर्जुन दादाची अवस्था थोडीशी बिघडली आहे. नाही म्हणजे तसं बोलायचं नव्हतं. म्हणजे मगाशी अर्जुन दादा धावत आला ना वेड्यासारखा, मीटिंग मध्येच सोडून. आता दादाश्रींना बोलवायला मला यावं लागतंय म्हणजे बघा. नाही म्हणजे कसं आहे, मीटिंग इम्पॉर्टंट आहे ना, तर मीटिंग इम्पॉर्टंट म्हणून मी चालत धावत पळत असं आलो तुम्हाला सांगायला. म्हणजे कसं समजून घ्या. तुला सगळी काळजी आहे ना कवठेकर इंडस्ट्रीजची पंकज? सावित्री, मी मीटिंग वगैरे सोडून काही आलो नाहीये. माझं सगळं बोलणं झालं होतं आणि मग मी आलो. येतो मी आता. हा, चल तुझे ना मी आता आधे आधे तुकडे करतो. सावित्री, टेक केअर. बाय. बाय. इकडं कुठं चाललो आपण? गाडी इकडे आहे, इकडून जावं लागेल असं आडव. इथून कसं जायला म्हणजे हळूहळू, केअरफुल केअरफुल केअरफुल. कानावरच धंदा आहे आपला. हा तिरसट काय खरंच प्रेमात पडलाय का काय माझ्या? सावे, बरं झालं वेळेत आलीस. अगं ताई कशी आहे? जाऊ, तू विश्रांती घे. मी तुझ्यासाठी मस्तपैकी पडवळची कुरकुरीत भजी करतो. मामा, मामा, या गावचा म्हणजे भैरवगडचा आणि मदर माऊलीचा काही संबंध आहे का रे? मामा, या गावचा म्हणजे भैरवगडचा आणि मदर माऊलीचा काही संबंध आहे का रे? सावे, अगं काय बोलालीस? मदर माऊली आणि कवठे भैरवगड? मामा, माझा बा कोण होता? तुझा बा कोण होता सांग ना मामा. माझा बा कोण होता? सावे, अरे मामा तू गप्प काय आहेस? सावे, तुझा बा आणि तुझी आई म्हणजे ताई ह्यांचं लग्न झालं तेव्हा, अगं तेव्हा मी मुंबईत होतो. मामा म्हणजे तू मला सांग, तू माझ्या बाला ओळखतोस का? हा, नाही ग सावे, मी त्यांना कधी बघितलं पण नाही आणि त्यांना कधी भेटलो पण नाही. पण ताईचं लग्न झालं एवढं मला माहीत होतं. अगं सावे, तेव्हा फक्त फोन म्हणजे लँडलाईन नाही तर पत्रानं कॉन्टॅक्ट व्हायचं.
ताईनं मला पत्र लिहिलं होतं की तिचं लग्न ठरलंय म्हणून. ते पत्र अगं मी 15 दिवसानंतर बघितलं, कारण मी बारामतीत शूटिंग करत होतो. मी लग्नाला गेलो असतो तर बघितलं असतं ग. म्हणजे कधीच तुझ्या आणि मदर माऊलीमध्ये याबद्दल काही विषयच नाही झाला? नाही ग सावे, अगं खरंच कधी हा विषय निघाला नाही. अरे मामा, कसा भाऊ आहेस रे तू? तुला कधी साधं विचारावं असं नाही वाटलं? त्याचा फोटो, त्याचं गाव, त्याचं काहीतरी, काहीच नाही. नाही ग, मी कधीच नात्यांना प्रश्न विचारला नाहीत साऊ. माझं म्हणून नव्हे, पण आपलं म्हणून आजपर्यंत बघत आलो या सगळ्याकडे. आणि नात्यात आपलेपणा येतो ना, तेव्हा ज्याच्याशी आपलं नातं असतं त्याच्या भूतकाळाशी आपला काही संबंध येत नाही. मी नाही विचारलं ताईला आजपर्यंत काही, तू अशी का आलीस, तुझा नवरा काय करतोय, कधीच नाही आणि विचारणार पण नाही. पण तू आज अचानक हा प्रश्न का विचारलास? मामा, कवठे भैरवगडचं नाव मदर माऊलीने कधी काढलं होतं का रे? नाही ग, कधीच नाही. त्या हेकण्या विश्वंभरकडनं पहिल्यांदा ऐकलं हे नाव, कवठे भैरवगड. मदर माऊलीचा आणि कवठे भैरवगडचा काहीतरी संबंध आहे. असं का म्हणते सावे? नाही माहिती मला, पण काहीतरी संबंध आहे. कशावरून? तू काय बोलतेस काहीच कळत नाहीये. अहो, ते राजस्थानचं काम संपलं की नाही आमचं, तर त्याच्यानंतर लगेच आम्हाला दुसरं काम मिळालंय. 2 दिवसांनी तिकडे जायचंय. कुठं जाणार आहे म्हणली? कवठे भैरवगडला. कवठे भैरवगडला. कवठे भैरवगडला. आता या क्षणापासून तू ती नोकरी सोडलीस. तू तिकडं जायचं नाही. आणि हे फायनल. सावे, मला तू वचन दे, तू कधीच कवठे भैरवगडला जाणार नाहीस. आणि जर तू गेलीस तर माझं मेलेलं तोंड बघशील. सावे, आतापर्यंत तुझ्या मदर माऊलीनं तुझ्याकडे काहीच नाही मागितलं, पण एवढी काल माझ्या पदरात कशी बशी मुंबईला जाते म्हणून थाप मारून आली मी. सावे, मला काय वाटते, काहीतरी गैरसमज झाला नसेल ना? नाही, गैरसमज नाही. गैरसमज होऊच शकत नाही मामा. ती एकदा नाही 3दा म्हणली मला कवठे भैरवगडला जायचं नाही म्हणजे नाही. मामा, काहीतरी आहे, ते इथं राहूनच मला शोधायला लागणार आहे. तसं असेल तर हा मामा तुझ्या पाठीशी सदैव आहे. साऊ, मी ताई कुठं काम करते, तुझा बाप काय करत होता, कधीच विचारलं नाही. मला माफ कर सावे. अरे मामा, तू नको माफी मागू. तुझ्यासारखा निस्वार्थी माणूस जगात शोधून सापडायचा नाही. मदर माऊलीला काहीही प्रश्न न विचारता उलट तू तिचा भूतकाळ विसरायलाच मदत केलीस ना. जो कधीतरी वर येणारच होता, तो आला. बस. एक बाई तिच्या लहान लेकराला घेऊन घरी आली. तू तिला आणि तिच्या बाळाला आधार दिलास, 2 वेळेचं खायला दिलंस, छप्पर दिलंस. काय कमी केलंस का तू आमच्यासाठी? उलट तुझ्या उपकारांची परतफेड आम्ही याच जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात पण नाही. मामा म्हणतेस ना,
तुझ्या भूतकाळाचा इतिहास शोधण्यासाठी हा मामा आपला जीव द्यायला पण तयार आहे, पण तुझी साथ कधी सोडणार नाही, कधीच सोडणार नाही. हो भाऊजी बरोबर आहे, पण डायरेक्ट विरोध करून चालणार नाही, काहीतरी ठोस कारण पाहिजे बघा. नाही तर जमीन हातची जाईल आणि हा माणूस काही त्याच्या हिश्श्यातला आपल्याला देणार नाही. हा मला काय वाटतं जाऊ बाई, ते पॉवर प्लांट ते जे काय आहे ना, तो फक्त बहाणा आहे. त्याच्या नावाखाली आपली जमीन हडपायची असेल त्याला. आता कशी बोललीस शाले. अहो हातची जमीन जाईल आणि आपण असेच बघत बसू. आम्हाला सांगा, असंच बघत बसायचंय का? काय पेंड आहे? त्या जमिनीवरचा बारका दगड बी त्याला उचलून देत नसतो मी. वेळ आली ना तर अख्खा प्लांट त्या जमिनीत गाडीन आणि तिथंच समाधी बांधील त्याची. बघा बाबा, आम्ही आपलं सांगायचं काम केलं, कारण आमच्या यांना सांगून तसाही काही उपयोग होणार नाही. नंदा, काय चाललंय का तुझं? ही काय सगळी बडबड लावली तू? आता तुम्ही समजा ऐकलंच आहे, तर मग तुम्हीच सांगा की काय चुकीचं बोललो आम्ही. यांची जमीन हातची जाणार आहे म्हणून सावध करायला आलोय त्यासनी. हा तसं बी अर्जुन भाऊजी तुमच्याशी बोलायला आले, जमीन त्यांची, बोलायला आले तुमच्याशी. पण एवढंच मनात पाप नव्हतं ना, तर आम्हाला आमच्या हक्काच्या खोलीतून का हाकलवलं त्यांनी बोलण्यासाठी? अहो बलराम भाऊजीशी डायरेक्ट येऊन बोलले असते की, त्यांना विचारलं असतं. आणि बलराम भाऊजींनी काय कवठेकरांच्या इज्जतीसाठी केला असता की तेवढा त्याग. नंदा, तुला खोलीच्या बाहेर कोणी हाकललेलं नव्हतं. तू स्वतःच्या मर्जीनं बाहेर गेली होतीस. नाहीतर आम्ही दोघं बाहेर जाणार होतो ना. तूच बोललीस मी जाते बाहेर, कारण बाहेर उभं राहून सगळं ऐकायचं होतं ना तुला. आम्ही आतमध्ये काय बोलतोय, काय चाललंय, नाही का? आणि हे जे तू इथे येऊन सगळं सांगितलंयस ना, ते मी चांगल्या भाषेत बोललो असतो की बलरामशी. ए दादा, काय सांगणार होता? हे बघ, मला ते जमणार नाही बरं का. दान बिन त्याग बीग लहानपणापासून तेच केले. ताटात श्रीखंड वाढला ना तरी अर्धा श्रीखंड कृष्णाने त्याच्याच घशात घातलाय. मी माझी जमीन देणार नाही. आमच्या दोघांमध्ये मारामारी झाली तरी चालेल, मग भेट नसतो मी. अशी कशी देणार आम्ही आमची अहो पण भांडायचं नाही भांडण आपल्याला. करणार नाही, काय त्याला करायचं? सोडतोय व्याजाचा. हो, हा, आलाय कालनी तिकडे. शांत बसा! हे बघ बलराम, या सगळ्या मॅटरमध्ये ना तू जरा डोकं तुझं शांत ठेव. मी काय सांगतोय ते नीट ऐक. हा फक्त प्रपोज प्लॅन आहे, अजून काही फायनल झालेलं नाहीये. आणि अर्जुन तुला विचारल्याशिवाय एकही पाऊल पुढे टाकणार नाहीये. माझ्यावरती विश्वास ठेव जरा. आम्हाला आश्चर्य वाटतो तुमचं. हा, जो माणूस तुम्हाला भीक घालत नाही, ज्याच्या पुढे तुम्हाला हात पसरायला लागतात, त्याची कशी काय गॅरंटी घेऊ शकता की तो जे करेल तो तुम्हाला इच्छान करेल म्हणून? कारण मला ठाऊक आहे. मला ठाऊक आहे की अर्जुन हे सगळं का करतोय, कशासाठी करतोय, त्याच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे हे सगळं मला ठाऊक आहे. त्याच्यामुळे तू जरा शांत बस. बलराम, अर्जुनशी मी बोलेन आणि सगळं सामोपचारानंच होईल. त्याच्यामुळे तुझं काही नेहमी आताताईपणा करतोस ना, ते इथं करायचं नाहीये. हा बलराम, तुझ्या मर्जीशिवाय इथं कोणी काहीही करणार नाहीये. त्याच्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. डोकं फक्त शांत ठेव. आणि नंदा, तू जरा तुझ्या कामाशी काम ठेव बरं. उगाच नको तिकडं तुझं नाक खुपसू नकोस. सगळ्यांसमोर मी शांतपणे सांगतोय, याच्या पुढे माझ्याकडनं ही अपेक्षा करायची नाही.
मदर माऊली पोचले ग नीट मुंबईला. हो, नाही नाही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित आहे. हा बरं ऐक, आता झोपायला जाते, उद्या सकाळी ऑर्डर आहे, लवकर उठायचंय. हा बरं गोळ्या. गुड गर्ल. हा बर झोपते आता. हा तू पण झोप. हो ग बाई, पोचलं तुझं स्वीट ड्रीम. ठेव. बाय. हे मुंबई प्रकरण काय आता? वाईट वाटतं ग खोटं बोलायला. नवं काम, नवी थाप. पण एक गोष्ट चांगली झाली बघ, आता मदर माऊलीचा कधी पण फोन आला ना आणि तू दिसलीस तर काही टेन्शन नाही बघ. तू पण मुंबईत, मी पण मुंबईत. पण खरं हाय कुठं? कवठे भैरवगड. हे काय झालं? काही नाही, सांगते नंतर. यो देसी मामा कवापासून एटिकेट्स पाळायला लागले ग सावे? दरवाजा वाजून म्हणताय आत येऊ का? थांब मी उघडते. अगं थांब, मी बघते. अरे दीपू मामा. अर्जुन सर. तुम्ही इथे? हो मीच. काही काम होतं का? हो. अच्छा, ह्या पण जाग्या आहेत का? जाऊ का मी? झोप आलीच होती मला, जाते मी. नाही नाही सुवर्णलता, काही इश्यू नाहीये, थांबा तुम्ही. खरंच थांबू? जा जा. चा चा चा. ठीक आहे थांबते. नाही नाही आ? नाही नाही म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये. कशा आहेत? मी मस्त आहे. नाही नाही तुमच्याबद्दल नाही विचारतंय मी, स्वशिलांच्या आई श्यामल मावशींबद्दल विचारतोय. ठीक आहे ना सगळं? हो सर. सर मी सकाळी सांगितलं होतं ना. आठ आहेस का तू? काही काय विचारतोयस? सर तुम्ही मनात बोललात बरं का. त्यांना पण कळतं माझ्या मनातलं. हो का? हो सर. सर या ना, बसा. बसा. पाणी तिकडे. हा पाणी सर. नाही नाही ठीक आहे.
कसला रिमोट? टीव्हीचा रिमोट कुठे आहे? अगं म्हणजे तुम्ही असे म्यूट होऊन बसलात ना, म्हणून म्हणलं रिमोट असल्यावर कसा असा व्हॉल्यूम वाढवला असता ना असा. सर काही कामाचं बोलायचं होतं का? हो ते ते शब्द विसरलो. काय? हा म्हणजे जो निरोप द्यायचा होता ना तो मी विसरलो. आठवण आठवण. हा कामाचं होतं का? हा राईट 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 कामाचा निरोप द्यायचा होता मला. निरोप जो द्यायचा होता तुम्हाला तो कामाचा होता. कामाचा निरोप द्यायचा तुम्हाला होता. सर तुम्ही एकच शब्द दोनदा बोलताय. शब्द घरी विसरला असं. आठवलं म्हणलं होतं ना. मी ज्यासाठी इतक्या रात्री इथे आलो ना निरोप देण्यासाठी सावित्रींना, तो निरोप असा आहे की उद्या रात्री नाही उद्या पॉवर प्लांटची मीटिंग आहे. हा 11 वाजता आहे. हा 11 वाजता आहे मीटिंग पॉवर प्लांटची. हा ओके सर. एवढंच सांगायचं होतं. हा मग मेसेज करायचा ना. मेसेज करायचा होता एवढं तुम्ही. मेसेज करायला हवा होता. सावित्री बरोबर आहे सुवर्णलता यांचं, मी मेसेज करायला हवा होता. पण काय झालं माहितीये का तुम्हाला? नाही तुम्ही सांगा ना. तेच सांगतोय मी काय झालं ते. स्विच ऑफ झाला मोबाईल माझा. कळत नाही ना आपल्याला, अचानक मोबाईल स्विच ऑफ होतो. तर मोबाईल स्विच ऑफ झाला आणि मग मला मेसेज द्यायचा होता त्यांना, तर तो मेसेज इम्पॉर्टंट होता त्यासाठी मी धावत पळत इथपर्यंत आलो ना. नाहीतर उद्या तुम्हाला उशीर झाला असता मीटिंगला तर प्रॉब्लेम झाला असता ना. त्यामुळे मी आलो. अगं बाई असं झालं होय. महत्वाचा असन सर फोन. फोन चार्ज झाला सुवर्णलता. किस आहे का पॉवर बँक आहे. चला निघतो मी.